एक वाणी होता. त्याचं छोटेसे दुकान होतं. एकदा त्याला ब्रह्मज्ञानी संतांनी सेवा घडली. वाण्याचं भाग्य उजळलं. त्याच्या घरात सुख शांती नांदू लागली. व्यवसायातही भरभराटी झाली. थोड्याच अवधीत तो श्रीमंत व्यापारी म्हणून नामावताराला आला. त्याला संपत्ती जमा करण्याचा छंद जडला. त्याच्याकडे 7 मोठे मोठे रांजण होते. त्याने ठरवले की आपण कसेही करून हे 7ही रांजण सोन्याच्या नाण्यांनी भरून टाकायचे. त्याने पैसा करून 5 रांजण भरले. एक रांजण भरलं की तो आपल्या घरावर एक झेंडा उभारत असे. आतापर्यंत 5 झेंडे त्याने उभारले होते. आता 2 रांजण भरण्यासाठी त्याने जीवाचा आटापिटा सुरू केला. त्यासाठी अधिक कंजूसपणा करू लागला. कालांतराने ते ब्रह्मज्ञानी संत त्या गावात पुन्हा आले. वाण्याने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत केले. त्याची भरभराटी पाहून संतांना आनंद वाटला. वाण्याच्या घरावर फडकत असलेले झेंडे पाहून संतांनी विचारले, शेठजी, घरावर 5 झेंडे लावण्याचे कारण काय? वाणी दबक्या आवाजात सांगू लागला, महाराज, तुमच्या आशीर्वादाने मी खूप मिळवले. आता एकच इच्छा आहे, ती म्हणजे हे 7ही रांजण सोन्याच्या नाण्याने भरावेत. आतापर्यंत 5 रांजण भरले म्हणून 5 झेंडे वर लावलेत. थोड्या दिवसात 6वा झेंडाही लागेल. 7वा झेंडा लागला की मग मी हरिहरी म्हणायला मोकळा. असं काय? असे म्हणून संत गप्प राहिले. रात्री भोजन झाल्यावर संत म्हणाले, शेठजी, उद्या पहाटे लवकर निघावं म्हणतोय. माझं एक छोटेसे काम कराल का? हो, का नाही, तुम्ही सांगा तर खरं. शेठजी, ही छोटीशी सुई मी फार दिवसापासून जपून ठेवली आहे. ही माझी अमानत म्हणून तुम्ही जपून ठेवा. पुढे मागे केव्हा तरी आपली स्वर्गात भेट होईलच, तेव्हा ती मला द्या. शेठजी म्हणाले, एवढंच ना, द्या ती सुई इकडं. वाण्याची बायको हुशार होती आणि चतुरही होती. तिने त्या दोघांचा संवाद ऐकला. संत महात्मा झोपल्यावर ती आपल्या पतीला म्हणाली, धनी, माणूस मेल्यानंतर बरोबर काही नेत नाही, मग तुम्ही ही सुई कशी काय घेऊन जाल? अरेच्छा, खरंच की, माझ्या लक्षात कसं आलं नाही? काही का असे ना, महात्म्याच्या मुखातून हा उलगडा करून घेतलाच पाहिजे, असा विचार करून वाणी झोपला. परंतु त्याला काही झोप येईना. कशी बशी पहाट झाली. वाण्याने महाराजांपुढे आपली समस्या मांडली. संत त्याला म्हणाले, शेठजी, एक छोटीशी सुई जर आपण मृत्यूनंतर बरोबर घेऊ शकत नाही तर एवढे 7 रांजण भरलेली संपत्ती काय कामाची? मनुष्य अंतकाळी फक्त नामधन सोबत घेऊन जातो, मग कशासाठी एवढा आटापिटा करता आहात? माणसाच्या गरजा त्या किती? मनुष्य जेवढी अधिक संपत्ती मिळवतो तेवढ्या यातना ती सोडून जाताना होतात. जेवढी तुम्ही मायामोहातून अलिप्त व्हाल तेवढा तुम्हाला आत्मिक आनंद प्राप्त होईल. तुम्ही मोक्षाच्या वाटेकरी व्हाल. मनुष्य जीवनाचा काही भरोसा नाही. शरीर त्यागण्याचा अंत सोहित केले पाहिजे. वाण्याला जीवनाचे वास्तव स्वरूप समजले. संत महात्म्यांनी त्यांना योग्य मार्गावर आणून त्यांचे जीवन समृद्ध केले.